तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा. त्यात की माझी सगळी साफसफाई सुरू झाली आहे आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण ते तांदळाच्या पापड्या वगैरे केल्यात आणि आज सुट्टी आहे तर त्यामुळे ते वाळत घालणार आहे, ऊन देणार आहे आणि मग पॅक करून ठेवणार आहे. चला कुठे ते घ्यायचं पापड्या आणजा. या पापड्या आम्हाला घेऊन जायचं. उन्हाळी वाळवण म्हटलं की कडकडीत उन्हात वाळवण सुकवूनच वापरलं पाहिजे, नाहीतर एवढ्या सगळ्या मेहनतीची वाट लागते पूर्ण. आता आम्ही आमच्या टेरेसवर आलोय. टेरेससाठी स्वच्छ झाडून पुसून घेतलाय आणि वरती साडी टाकून झाकून घेतलंय, म्हणजे काय धूळ वगैरे उडायला नको. आणि इकडे या मॅडमचं हे पहा. आणि आज मी नेसणार आहे माझी लग्नानंतरची पहिली गुढीपाडव्याची साडी. शौर्याने मी गुढीची तयारी करतोय. माझ्या मते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपणच माहिती दिली पाहिजे ना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या सण समारंभाबद्दल. त्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार आहे. आपल्याला सांगणारे आपले आई वडील झाले, तसं आपल्या पुढच्या पिढीला सांगणारे आपण व्हावे हीच माझी इच्छा. तर आज मी रेडी झाली आहे गुढीपाडवा निमित्त असणाऱ्या शोभायात्रेसाठी. आमच्या सोसायटीमध्ये ही शोभायात्रा निघते. हे पहिलंच वर्ष असल्यामुळे सगळेजण खूपच एक्सायटेड आहेत. सगळ्या मस्तपैकी रेडी आले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त मी, शौर्या आणि आमचे हे मस्त तयार झालो. उलवेमधील सकल हिंदू समाज यांनी ही आयोजित केलेली गुढीपाडव्यानिमित्ताची शोभायात्रा खूप मस्त वाटतं, जेव्हा हिंदू संस्कृती आपण पुढे नेण्यासाठी काहीतरी हातभार लावतो.